तर भाऊनं शेवटी आम्ही पोचलो बालाजीला. मग तिथून अगोदर सगळ्यात आम्ही गेलो लगेज टाकल्यानंतर आम्ही होतो 12 जण आणि बॅग होत्या 14 जण. तिथे गेल्यावर बघतो त्या गर्दीत ढीगबाला होती. मग तिथनं QR कोड घेऊन सगळ्याला बांधलं व तिथून आम्ही चालत निघालो कुठं म्हणजे बालाजीला. जसं आम्ही पायऱ्यात चढायला चालू केलो तसं हे साईडला बघितलं. नेमकं आम्हाला काय हे कळलं नाही. जिथं जाईल तिथं ही अशी दगडं रचलेली होती. पायऱ्या चढताना आमचा एकतर हाल वाईटच झालं. मग जरा पुढं आल्यानंतर हनुमान दादाचं दर्शन गेलो. आम्ही पुढे निघालो. पुढे गेलो हे जरा दिसलं. मग यानं जरा आम्हाला पायवर घेऊन असा नमस्कार केला. मग जाताना माकड पण दिसलं. मग जरा वातावरण पण चांगलं झालं. हा पण व्ह्यू एवढा भारी वाटायला की नाही काय सांगू भावानं. मग तसं जरा पुढं आल्यावर मंदिर दिसलं. आता म्हणलं शेवटी बालाजी आलं. मग आम्ही गेलो मंदिरापाशी गेल्यावर जरा आता आत एंट्री करताना भारी वाटलं. पण आत गेल्यानंतर पायऱ्या बघितल्यावर आम्हाला असं वाटलं की नाही आता म्हणलं सपते का काय. कसं बसं वरती येऊन आता लगेच कलेक्ट केलं व आराम करायला निघालो रूमवर. बाकीचं सगळं भावनं पुढच्या ब्लॉगमध्ये.